महाराष्ट्र के वाशिम जिले के मालेगांव में शेगांव के संत श्री गजानन महाराज की पालकी का भव्य स्वागत किया गया। पंढरपुर की ओर रवाना हुई इस पालकी के साथ बड़ी संख्या में वारकरी श्रद्धालु शामिल हुए। शेगांव से पंढरपुर के लिए निकली संत श्री गजानन महाराज की पालकी के मालेगांव पहुंचने पर श्रद्धालुओं ने भव्य स्वागत किया। पालकी और वारकरी श्रद्धालुओं के ठहरने की व्यवस्था माहेश्वरी भवन में की गई। दोपहर लगभग 2 बजे पालकी शिरपुर के लिए रवाना हुई। पूरे मार्ग में श्रद्धालुओं ने चाय, पानी, बिस्किट, नींबू पानी, बादाम शेक तथा आवश्यक दवाइयों की सेवा उपलब्ध कराई। यात्रा के दौरान श्रद्धालुओं में गहरा उत्साह और भक्ति का माहौल देखने को मिला। इस अवसर पर वाशिम जिले के मोटर वाहन उपनिरीक्षक श्री गजानन हरणे भी उपस्थित रहे। मालेगावातून श्री संत गजानन महाराजची पालखी प्रस्थान झालेला आहे आणि आता ही शिरपूरकडे रवाना होत आहे। वारकऱ्यांकरिता इथं पाण्याची आणि सरबताची व्यवस्था केलेली आहे। इथं काही भाविक भक्ती आहेत की ज्यांनी वारकऱ्यांसाठी पाणी आणि सरबत याची व्यवस्था केलेली आहे। आपण बघू शकता दुरडकर फॅमिली, दुरडमल फॅमिली आणि बरेचसे लोक इथं आहेत। पोलीस प्रशासन सुद्धा आहे। विश्वकर्मा योग मंचचे जे सर्व पदाधिकारी आणि सुद्धा काही भाविक भक्तांनी बदाम शेकची व्यवस्था केलेली आहे। वारकऱ्यांकरिता बदाम त्यांची खूप व्यवस्था घेण्यात येत आहे। ते भाविक भक्त आहे संत गजानन महाराजांच्या वारकऱ्यांची सेवा करत आहे। बघू शकता आपण मुलाखत घ्या, मुलाखत घ्या। आपण बघू शकता ही व्यवस्थाची बदाम शेकची व्यवस्था केली आहे। काय नाव आहे सर आपलं? किशोर चंदनशिव यांनी बदाम शेकची व्यवस्था केलेली आहे। आपली भक्ती फार 3 वर्षापासून करतो। 3 वर्षापासून करतात आणि अजून आपल्याला सहभागी कोणी आहे? मित्रमंडळीचा बराचसा सहभाग दिसते। ठीक आहे। संत गजानन महाराज शेगाव यांची पालखी शिरपूरकडे रवाना होत आहे। मालेगाववरून पालखी निघालेली आहे आणि काही भाविक भक्त आपण बघत आलेलो आहोत। काही जणांनी बदाम शेक, काही निंबू सरबत आणि काही ठिकाणी बिस्किट, कोणी साबण आणि आता आपण या ठिकाणी सर आपलं नाव काय? आशिष माधवराव देशमुख यांनी बिस्किटाची आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे। आपण बघू शकता यांची भक्ती किती, यांची गजानन महाराजांवर किती श्रद्धा आहे। ते बघा फोटो लावून काही महिला सुद्धा इथे उपस्थित आहेत वारकऱ्यांची सेवा करण्याकरिता। बोला। नमस्कार, प्राईम न्यूज चॅनल मालेगावमधून मी हरीश ताटर बोलतो। मालेगाव संत गजानन महाराजची पालखी आता थोड्यात निघालेली आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार आहे आणि इथून चहा पाणी रवाना होणार आहे। या ठिकाणी कमी जास्त 25 ते 30 वर्षापासून एक तिरकर बंधू आहेत, त्यांनी चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे। आता आपण त्यांची थोडी मुलाखत घेऊया। आपलं नाव काय? विश्वनाथ हिरतकर आणि आपलं प्रकाश हिरतकर। इथे हे 3 बंधू आहेत, विश्वनाथ हिरतकर, प्रकाश हिरतकर आणि भागवत हिरतकर। हे गेल्या 30 वर्षापासून इथं वारकऱ्यांकरिता चहा पाण्याची व्यवस्था करीत आहेत आणि त्यांच्यासोबत काही त्यांची मित्रमंडळी बरेचसे सहकार्य करत आहेत। आपण बघू शकता शेठ कंकाळ, चहा बनवणे, दिलीप गोरकर, कानेड साहेब अशी बरेचशी मंडळी, वायसाहेब साहेब, दत्तराव राजगुरू, हे बरेचसे लोक इथं त्यांना मदत करत आहेत आणि त्यांची जी इच्छाशक्ती आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की गजानन महाराजचा त्यांना काय अनुभव आलेला आहे। गजानन महाराजचा आपल्याला काय अनुभव आलेला? माझ्या अनुभवाला मी गावातून पाणी आणून पाजत होतो, दिंडीसाठी आणत होतो। पण एक दिवस बाबांना मला सांगितलं ते मॅनेजर साहेब, तेव्हा तुम्ही विहीर खोला आणि आपण तुमची आपल्या विहीर, आम्ही विहीर खोदली, पाणी लागलं। बघा, हे आधी गावातून पाणी आणून वारकऱ्यांना, पालखीच्या लोकांना पाजत होते, पण त्या पालखीतल्या काही वरिष्ठ लोकांनी सांगितले की तुम्ही इथे विहीर खोदा, तुम्हाला पाणी लागेल आणि तसंच झालं। त्यांनी विहीर खोदली आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच वर्षी त्या विहिरीला पाणी लागलं आणि त्यांनी स्वतःच्या विहिरीचं पाणी पाजणं पालखीला चालू केलेलं आहे। ईश्वर त्यांच्या या कार्यास शक्ती देव अशी मी गजानन चरणी प्रार्थना करतो।